सूड आणि काळी जादू. जेव्हा माणूस रागाच्या किंवा द्वेषाच्या भरात अघोरी मार्गाचा अवलंब करतो, ज्या वाड्यात मूठ मारली गेली त्या घराचा विनाश. शून्य प्रहर, मुठीचा शाप आणि विध्वस्त वारसा. प्रकरण 1. रागाचा वणवा आणि अघोरी संकल्प. गावकुसाबाहेरच्या एका पडक्या वास्तूत, जिथे दिवसाही सूर्याचा प्रकाश पोहोचायला घाबरत असे, तिथे तांत्रिकाचा वास होता. गावातील प्रतिष्ठित देसाई वाड्यावर सदानंद देसाईंचं राज्य होतं, पण त्यांचा सावत्र भाऊ भालचंद्र हा द्वेषाने पेटलेला होता. वडिलोपार्जित संपत्ती आणि मानासाठी त्याच्या मनात सदानंदांबद्दल जळजळ होती. एका अमावस्येच्या रात्री भालचंद्र त्या तांत्रिकाकडे गेला. मला सदानंदचा अंत हवा आहे, पण तो असा असावा की विज्ञानालाही त्याचे उत्तर सापडणार नाही. भालचंद्र गरळ ओकत म्हणाला. तांत्रिकाने समोर ठेवलेल्या नरमुंड्यावर काळे उडीद टाकत उत्तर दिले, जारण मारण तंत्राचा वापर करावा लागेल. आपण मूठ मारू. ती मूठ एकदा वाड्याच्या दिशेने सुटली की मृत्यू निश्चित आहे. प्रकरण 2. मुठीचा प्रवास. एक अदृश्य ऊर्जा. मूठ म्हणजे केवळ मुठभर तांदूळ किंवा उडीद नसतात, ती एक डार्क एनर्जी असते, जी तांत्रिकाने मंत्रांच्या जोरावर एखाद्या अस्त्रासारखी प्रस्थापित केलेली असते. तांत्रिकाने विधी सुरू केला. अग्निकुंडातून निळ्या ज्वाळा बाहेर येऊ लागल्या. भालचंद्रने सदानंदाच्या अंगरख्याचा एक तुकडा त्या अग्नीत टाकला. अचानक हवेत एक शिट्टी वाजल्यासारखा आवाज आला आणि ताटातील उडीद हवेत उडाले. ते उडीद एका अदृश्य गोळ्याच्या रूपात वाड्याच्या दिशेने निघाले. ही मूठ हवेतून जाताना आजूबाजूची झाडे कोमेजली, पक्षी ओरडत दूर पळाले. ती शक्ती सदानंदाच्या जीवन ऊर्जेचा शोध घेत वाड्याच्या उंबरठ्यावर येऊन धडकली. प्रकरण 3. देसाई वाड्यातील थरार. वाड्याचे दरवाजे भक्कम होते, पण ही मूठ लाकडाला मानत नव्हती. ती भिंतीतून आरपार शिरली. सदानंद देसाई जेवायला बसले होते. अचानक त्यांना छातीत प्रचंड कळ आली. ताटातील अन्न आपोआप काळे पडले आणि त्यातून दुर्गंधी येऊ लागली. वाड्याचे दिवे विझले. सदानंदांची पत्नी सुलोचना धावत आली. तिने पाहिले की हॉलच्या मध्यभागी एक काळी धुरकट ऊर्जा स्वतः भोवती गोल फिरत आहे. ती मूठ हळूहळू सदानंदांच्या दिशेने सरकत होती. घरातील पाळीव कुत्रा केविलवाणा ओरडत कोपऱ्यातच मेला. सदानंदांच्या शरीरावर काळे निळे चट्टे उमटू लागले. हे मारण तंत्राचे अंतिम चरण होते. प्रकरण 4. उलटलेली विद्या आणि विनाशाची सुरुवात. असं म्हणतात की चारण मारण विद्या जर योग्य ठिकाणी पोहोचली नाही, किंवा जर समोरच्या व्यक्तीची पुण्यशक्ती मोठी असेल, तर ती मूठ परत फिरते. सदानंदांच्या वाड्यात एक जुनी सात्विक देवता होती. मूठ जेव्हा देवघराजवळ गेली तेव्हा तिथे असलेल्या ऊर्जेने तिला अडवले. ती काळी शक्ती आता दुप्पट वेगाने परत फिरली. ज्या तांत्रिकाने आणि भालचंद्राने हा अघोरी खेळ सुरू केला होता, त्यांच्या दिशेने ती मूठ धावली. भालचंद्र आपल्या घरात विजयाची वाट पाहत होता, पण अचानक त्याच्या घराच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. तो काळा गोळा थेट भालचंद्राच्या छातीवर धडकला. तांत्रिकाची ती जागा आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. प्रकरण 5. विध्वस्त वारसा. दुसऱ्या दिवशी सकाळी देसाईवाडा शांत होता, पण सदानंद देसाईंचे मानसिक संतुलन बिघडले होते. इकडे भालचंद्र आपल्याच घरात मृतावस्थेत सापडला. त्याच्या शरीराची अवस्था एखाद्या जळालेल्या लाकडासारखी झाली होती. तो वाडा, जो एकेकाळी ऐश्वर्याने नटलेला होता, तिथे आता चारण मारणच्या खुणा उरल्या होत्या. लोक म्हणतात की आजही ज्या जागी मूठ मारली जाते, तिथली माती कायमची नापीक होते. सदानंदांनी वाडा सोडून दिला. तो वाडा आता काळ्या जादूचे स्मारक बनून राहिला. विज्ञानाच्या युगातही मानवी द्वेष जेव्हा तंत्राशी जोडला जातो, तेव्हा तो स्वतःच विनाश करतो. हेच या कथेचे भयानक वास्तव होते.